नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गोदावरी नदीच्या तीरावर बसलेले बेझेगाव येथे शिलाई माता देवीचे जागृत देवस्थान असून त्र्यंबकेश्वर तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर शिलाई मातेचे मंदिर आहे। या शिलाई मातेचे चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। या प्रसंगी गावकरी ग्रामस्थ यांच्या वतीने या यात्रा उत्सवाचा मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलं होतं। शिलाई मातेचे मंदिर हे पुरातन काळातील असून सुमारे 700 वर्षापूर्वीची पुरातन मूर्ती आहे। शिळेतून देवीची मूर्ती प्रगट झाल्याने शिलाई माता हे नाव पडलेलं आहे। शिलाई माता ही सप्तशृंगीची मोठी बहीण म्हणून त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा तालुक्यात ख्याती आहे। तसेच शिलाई माता मूर्तीला 20 भुजा हात आहेत अशी भुजा असलेली शिलाई माता नवसाला पावणारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी शिलाई माता देवीचं मंदिर हे बेझेगावी आहे। शिलाई माता मंदिर हे गोदावरी नदीच्या तीरावर असल्यामुळे शिलाई देवीला गोदावरीचे साक्षात रूप मानले जाते। मुंबईपासून भक्त तिच्या दर्शनाला येतात आणि तसेच मुंबई येथील पाचकळशी या समाजाची कुलदैवत म्हणून ती मानली जाते। अशी शिलाई देवीची ख्याती असल्याची माहिती स्थानिक भक्तांकडून समजली जाते। रामचंद्राच्या पददर्शनी पावन झालेली भूमी त्र्यंबक राजाच्या कुशीत वसलेलं आमचं बेझेगाव गोदावरीच्या तीरावर आमचं देवीचं मंदिर आहे। या ठिकाणी आमच्या देवाचं महत्त्व जर सांगायला गेलं की नवसाला पावणारी देवी आहे। काल एका माणसाने पुण्यात एक माणूस आला, त्यांनी 50 घरांना अन्नधान्याची वाटप केली। त्यांनी काल इथं आलं दर्शन घेतलं, त्याला ती पावल्याच्यानंतर त्यांनी त्या लोकांना घरोघर अन्नधान्य 50 घरी वाटप केली। म्हणून आमची देवी नवसाला पावणारी आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये इथं खूप काही कामं झाली असतील, मोठं डॅमचं काम झालं असेल, काही ठिकाणी जीवतहानी होत असते, पण आमच्या गावामध्ये या देवाच्या कृपेने कुठंच काही झालेलं नाही आणि एवढी जागृती देवस्थान आहे। म्हणून मी आलेल्या भाविकांना शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो आणि थांबतो। आपल्या या श्री क्षेत्र बेझेगाव श्री शिलाई मातेच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री शिलाई देवीच्या मंदिरामध्ये आज महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातून विविध भागातून सालाबादप्रमाणे लोक दर्शनाला येतात। श्री शिलाई मातेचं मंदिर हे फार पुरातन असून गोदावरीच्या तटावर वसलेलं आहे। असं हे छोटंसं बेझेगाव महिषासूर नावाच्या दैत्याने या गुजरात राज्यामध्ये फार मोठा कहर केला होता आणि त्या दैत्याचा पाठलाग करत करत शिलाई माता ही आपल्या या बेझेगावामध्ये दैत्याचा पाठलाग करत बेझेगावात स्थिर झाली आणि दैत्याचा वध केला। तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये गंगा गोदावरी जी ब्रह्मगिरीला उगम पावती त्याच त्या तीरावर साक्षात गोदावरीचं रूप म्हणून श्री शिलाई देवीकडे पाहिले जातं आणि म्हणूनच भाविक भक्त मोठ्या दर्शनाला येत असतात। तसेच सप्तशृंगी गड व सप्तशृंगी देवी हिची
देवीची मोठी बहीण म्हणून या महाराष्ट्रामध्ये श्री शिलाई देवीची महती आहे। तसेच ज्या भाविक भक्तांनी ज्या आपल्या मनोकामना अपूर्ण असतील, देवीला नवस केल्यानंतर आत्तापर्यंतचा फार मोठा अनुभव आहे की नाशिक जिल्ह्यातील बरेच भाविक भक्तांचे नवस पूर्ती झालेले आहे। त्यामुळे अशी ही शिलाई माता नवसाला पावणारी देवी आहे। तसेच शिलाई मातेला आपल्या या 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण आपल्या या श्री शिलाई मातेला 20 भुजा आहे। त्यामुळे या श्री शिलाई मातेचा मी जय जयकार करतो आणि आपण सर्व भाविक भक्त महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातून आलात आणि श्री शिलाई देवीचं दर्शन घेतलं, त्याबद्दल तुम्ही उपस्थिती दिली त्याबद्दल मी बेजे ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे स्वागत करतो। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी, त्र्यंबकेश्वर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।